तुम्ही माणसाने स्क्रीनवर भूतासारखं काय दिसायला, तर चला सांगतो त्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. तर रामराम मंडळी, आज 30 डे डेली ब्लॉगचा पहिला दिवस. या 30 दिवसामध्ये आपल्याला 2K फॉलोअर कंप्लीट करायचे, तर त्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे. तर लवकरात लवकर फॉलो करून घ्या. मी तुमच्यासाठी रोज रोज नवीन कॉन्टेंट आणत राहील. आता दरवर्षी सारखे आपल्या गावच्या परंपरेनुसार यावर्षी पण आपल्या गावामध्ये सोंग होते. जर आतापर्यंत कोणाला सोंग म्हणजे काय कळालं नसेल तर त्यांना सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे रामायण. त्यामधले वेगवेगळे पार्ट म्हणजे आपले प्रभू श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान, रावण टोळी, हे सगळे जण रामायणामध्ये काय काय घडलं ते इथं करून दाखवते. तर हा कार्यक्रम दरवर्षी हनुमान जयंतीच्या दिवशी होतो. सर्वप्रथम म्हणजे यांना तयार करणे, हे काय वरून तयार होऊन ना आले, त्यासाठी आम्हाला ज्यांना तयार करावं लागतं म्हणजे ज्याचा ड्रेस आणि मेकअप. आता यांचा चेहरा बघून तर तुम्हाला कळायला असेल की मेकअप किती खतरनाक असतो. आणि तो मेकअप झाल्याच्या नंतर एका एका सोंगाला ग्राउंडवर घेऊन जाणं लागते. आता एक एक करून सगळ्या सोंगाची एंट्री झाल्याच्या नंतर इथे रामायण सुरू होतं. पहिलं सोंग तरी सुपर्णा गायजीचं नाक कापलं जातं. नंतर रावण सीताला घेऊन जातो. नंतर बिभीषण लक्ष्मणाला मारतो म्हणून हनुमान वल्ली घेऊन पण येतो. नंतर मग परत बिभीषणाचं आणि लक्ष्मणाचं युद्ध होतं. तेवढ्यात बिभीषणाची पेटी होती म्हणजेच मरून जातो. नंतर मग रावणाकडे फक्त एकच पर्याय राहतो, त्याचा बंधू कुंभकर्ण. कुंभकर्णाला जागृत करण्यासाठी रावणाचे सेनापती येतात. आता ते रामायण झाल्याच्या नंतर इकडे दुसरं रामायण चालू होते, ते पण रात्रीच्या 3:45 वाजता.